नमस्कार मित्रांनो, मी गौतम. मित्रांनो, आपण आपल्या कामात एवढं व्यस्त राहा की कोणाचा हेवा वाटावा आणि कोणावर आपण जळावं एवढा आपल्याकडे वेळच नसला पाहिजे. मित्रांनो, मी आज आलतो माझ्या मित्राच्या शॉपमध्ये, ज्याच्याकडे रेबनचा मेटा गॉगल आला आहे. जो असा गॉगल आहे की जो आत्ताच्या टेक्नॉलॉजीनुसार आहे, ज्याच्यामध्ये आपण कॅमेरा इन्स्टॉल आहे, त्याच्यामध्ये कॅमेरा थ्रू रेकॉर्डिंग करू शकतो, त्याच्यामध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग होते आणि बरेच काही मोबाईलसारखे फीचर्स आहेत. ही एक गोष्ट पाहून मला फार कौतुक वाटलं आणि मी म्हटलं आपण नंतर हा गॉगल नक्की घेऊ. नंतर पुढे आलो मी माझ्या सीए सरांकडे. मित्रांनो, महिन्यामध्ये कमीत कमी एकदा तरी सीएंची भेट घेत जा, कारण तेच आपल्या बिझनेसला पूर्ण प्लॅन करतात. त्याच्यानंतर मी तिथून निघालो वापस सीए सरांची भेट घेऊन आणि आलो मी माझ्या टेलरकडे माझं थोडंसं काम होतं. टेलरकडे पाहून वर्कलोड मला असं खूप जास्त वाटला, त्यांच्याकडे खूप वर्क आहे. त्याच्यानंतर त्यांना काही गोष्टी डिस्कस केल्या आणि मी पुढे आलो. मला माझे काही मित्र भेटलेत, त्यांच्यासोबत मी चर्चा करून पुढे आलो. तर नंतर मला एक रस्त्याला भाजी विकताना एक बाबा दिसले. त्या बाबांना पाहून मी रिटर्न आलो. तर खरंच मित्र, आजच्या दिवसातील हा माझा युनिक क्षण आहे. फार म्हणजे मेमोरेबल मुवमेंट आहे ही, की मी या बाबांना भेटलो. तर त्यांना विचारलं, बाबा जशी तुमची भाजी फ्रेश आहे तसंच त्यांचा चेहराही फ्रेश मला दिसत होता. तर बाबांना बोललो, बाबा आपलं वय काय आहे? तर ते म्हटले, तुम्हीच सांगा काय असेल. तर मी म्हटलं असेल 50-60 तुमचं वय. तर ते म्हटले 83 वय माझं. तर मला विश्वास बसला नाही म्हणून मला त्यांनी आधार कार्ड दाखवलं. मी खरंच शॉक होतो की त्यांचं वय 83 होतं. मित्रांनो, व्यवसायाला खरंच वय नसतं. आपण कुठल्याही क्षणी व्यवसाय करू शकतो आणि तो रन करू शकतो. हे सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत त्यांचा व्यवसाय करतात. खरंच कौतुकास्पद होतं. नंतर मला काय आहे मित्रांनो, माझी एक सवय आहे, गाडीमध्ये थोडाही फॉल्ट वाटला तर मी लगेच शोरूमला जाऊन ते पाहून घेतो. माझ्या ऑन द वे शोरूम असल्यामुळे शोरूममध्ये गेलो, गाडीचा काय प्रॉब्लेम होतो पाहिला आणि तो सॉल्व्ह करून घेतला. मित्रांनो, आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि कमेंट करा. धन्यवाद.